नमस्कार मंडळी. तर बघा, ज्यांचे केस वगैरे गळत असतील किंवा केसामध्ये कोंडा, केस वाढीसाठी मऊ असं मुलायम केस होण्यासाठी आता मी आज तेल बनवत आहे बघा. तर इथं मी घेतलेले आहे कोरफड, इथं घेतलेला आहे कांदा आणि इथं घेतलेला आहे कडुलिंब आणि इथं घेतलेला आहे कढीपत्ता. तर आता आपण मस्त असं तेल बनवणार आहोत. इथं मी बॉटलमधलं हे जे तेल आहे बघा ते घेतलेलं आहे. तर मी हे सगळं साहित्य फ्रेश असं घेतलेलं आहे बघा. तर कढीपत्ता थोडासा वाळलेलाच घ्यायचा. तर मस्त असं आपण केसाचं जे तेल आहे ते बनवणार आहोत. आता इथे मी त्यासाठी ठेवलेलं आहे पातेलं. तुम्ही लोखंडी जर कढई असेल तरी त्यामध्येही बनवू शकता, एकदमच छान. तर मी आता पातेल्यामध्ये बनवत आहे. तर इथे मी सगळं जे साहित्य आहे ते तेलामध्ये टाकलेलं आहे बघा. तर सतत असं हलवत राहायचं. तर मस्त असं आपलं तेल जे आहे ते बनवणार आहोत. तर इथे बघा, छान आपलं पूर्ण अर्क आहे तो यामध्ये उतरत आहे. ह्याचा जो कलर आहे ते हळूहळू चेंज होत आहे. चांगला आपण जोपर्यंत कलर त्याचा पूर्ण अंश आहे तो उतरत नाही आहे त्यामध्ये तेलामध्ये, तोपर्यंत चांगलं असं शिजवून घ्यायचं अगदी स्लो गॅसवरती. तर इथं आपण चांगलं शिजवून घेतो हे. तर सतत हलवत राहायचं बघा. तर आपण वेगवेगळ्या आता इथूनकडे तेल बनवणार तर आहोतच. जर कोणाला हवं असेल तर नक्की कमेंटमध्ये DM करू शकता. तुम्हाला व्हॉट्सअप नंबर दिला जाईल. तर मस्त असं आपलं तेल बघा बनवायचं चालू आहे. केस वगैरे मुलायम होण्यासाठी, केस वाढीसाठी, केसातील कोंडा कमी होण्यासाठी असं आपण वेगवेगळं जे तेल आहे ते म्हणजे असं बनवणार आहोत. तर इथे बघा, आपल्या जो तेल आहे त्या तेलाला छान असा कलर वगैरे आलेला आहे बघा. तर पूर्ण असा कलर येऊन द्यायचा. पूर्ण त्याचा जो अंश आहे तो ह्यामध्ये तेलामध्ये उतरला पाहिजे सगळा. तर बघा कसा कलर आला आहे. तर अगदी अजून चांगलं आपण त्याला शिजवून द्यायचं आहे बघा. तर असा कलर आला पाहिजे चांगला, तर आपलं तेल चांगलं बनतं. आणि हे ज्या वेळेला थंड होईल त्यानंतर एकदा एका कापडामध्ये किंवा एखाद्या गाळणीमध्ये शोधून वगैरे असं चांगलं घ्यायचं आणि झाकून ठेवायचं 1 ते 2 दिवस. आणि त्यानंतर मग आपण लावायला घेऊ शकतो. असं आहे, म्हणजे जे तेल बनवण्याची जी ट्रिक आहे ती या पद्धतीने आहे. तुम्ही घेतल्यानंतर तुम्ही तसंच लावू शकता, कारण बॉटलमध्ये 2 दिवस पॅक ठेवून शिना अगदी मुरल्यानंतरच मग पॅकिंग केलं जातं. तर असं बघा, तेल मस्त असं आपलं तयार झालेलं आहे. बघा, इथे आपलं जे तेल आहे ते तयार झालेलं आहे. त्यानंतर अगदी आपण थंड झाल्यानंतर शोधून याला घेणार आहोत. तर हे बघा किती छान असं तेल तयार झालं आहे. काही सिक्रेट साहित्य पण ह्यामध्ये घातलेलं असतं. पण बघा किती छान असं तेल झालेलं आहे तयार. अगदी तुमचे केस जे आहे ते मऊ, अगदी चमकदार असे आणि कोंडा वगैरे केसातला कमी आणि वाढ चांगली होते या तेलामुळे. तर कोणाला हवे असेल तर कमेंटमध्ये तुम्ही DM करू शकता. व्हॉट्सअप नंबर जो आहे तो दिला जाईल. तर इथे बघा, आपलं हे जे तेल आहे ते तयार झालेलं आहे बनवून.